नमस्कार. बायोलॉजीच्या ह्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. काल आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट हा भाग पाहिला. इंटरनल स्ट्रक्चरमध्ये आपण the heart is consist of four chambers. Upper two are called as auricles, lower two are called as ventricles. बरोबर आहे. वरचे जे चेंबर्स आहेत त्याला ऑरिकल्स म्हटलेलं आहे, खालचे जे चेंबर्स आहेत त्याला काय म्हटलेलं आहे, व्हेंट्रिकल्स म्हटलेलं आहे. In between the auricle and the ventricle, the vertical partition is present. This partition is called as a interauricular septum and interventricular septum respectively. काय आहे, दोन ऑरिकलच्या मध्ये जे पार्टिशन आहे त्याला ऑरिक्युलर अट्रियल पार्टिशन सेप्टम आणि दोन व्हेंट्रिकलच्या मध्ये जे आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. तर हे ऑरिकल आणि व्हेंट्रिकल. त्यानंतर इन बिटवीन द टू auricle and ventricle the horizontal partition is present. This horizontal partition is called as a atrioventricular septum. म्हणजे राईट ऑरिकल राईट व्हेंट्रिकल याच्यामध्ये जे पार्टिशन आहे, आडवं पार्टिशन आहे, लेफ्ट ऑरिकल लेफ्ट व्हेंट्रिकल ह्याच्यामध्ये जे पार्टिशन आहे त्या पार्टिशनला आपण काय म्हटलेलं आहे, ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम. आणि याला जे ओपनिंग आहे, राईट साईडचं ओपनिंग आहे त्याला काय म्हटलेलं आहे, ते जे ओपनिंग आहे ते इट इज गार्डेड बाय ट्रायकस्पाइड वॉल आणि लेफ्ट साइडला आहे ते गार्डेड बाय अ बायकस्पाइड वॉल. अशा पद्धतीनं बायकस्पाइड आणि ट्रायकस्पाइड हे आपण काय केलं, हार्टचं स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे. आज आपण पाहणार आहे तो पुढचा भाग आहे, पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट अँड कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट. तर पंपिंग ऍक्शन, यु नो ह्युमन हार्ट इट इज अ मस्क्युलर पंप. काय म्हटलेलं आहे पण त्याला, इट ऍक्ट्स ॲज अ पंप सारखं काम करतो, मोटर सारखं काम करतो की काय केलं जातं, ब्लड वरती प्रेशर अप्लाय केलं जातं, ब्लड सर्क्युलेट करण्यासाठी ते कारणीभूत ठरतं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, पंपिंग. हार्ट इज अ मस्क्युलर पंप. इट इज मेड अप ऑफ स्पेशल टाइप ऑफ मसल कॉल्ड ॲज अ कार्डियक मसल्स. आणि हा पंप कसा आहे, विशिष्ट अशा उतीपासून बनलेला आहे की त्या उती फक्त आणि फक्त हार्टमध्येच असतात. म्हणून त्या मसलना आपण काय म्हटलेलं आहे, कार्डियक मसल्स म्हटलेलं आहे. त्याची प्रॉपर्टी आहे द रिदमिकली कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्स. लयबद्ध, आकुंचन आणि प्रसरण पावणे हे त्याचं काय आहे, महत्वाचा गुणधर्म आहे. लयबद्ध, तालबद्ध, विशिष्ट टायमिंगला 0.8 सेकंदामध्ये एकदा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं आणि पुन्हा रिलॅक्स होतो. एवढ्याला लागणारा कालावधी म्हणजे 0.8 सेकंद. म्हणजे विदिन अ मिनिट हार्ट बीट इज अबाउट 72 बीट्स पर मिनिट. काय आहे, एका मिनिटामध्ये हार्ट किती वेळा कुंचन पावतं आणि प्रसरण नॉर्मल स्टेजला येतं, तर ते काय आहे की ते 72 वेळा नॉर्मल स्टेजला स्थिर स्थितीमध्ये असताना पण काय होतं, 72 ठोके आपल्या हृदयाचे पडतात. अशा पद्धतीनं दिस इज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट. त्यानंतर पंपिंग ऍक्शन ऑफ द हार्ट. द हार्ट ऍक्ट्स ॲज अ मेन पंपिंग ऑर्गन. हार्ट कसा आहे, महत्वाचा पंपिंग ऑर्गन आहे ऑफ अ सर्क्युलेटरी सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीमचा हा महत्वाचा पंपिंग ऑर्गन आहे. आणि ह्युमन हार्ट जे आहे हे हार्ट आपलं पंपिंग करण्याचं काम करतं, पंप करण्याचं काम करतं. हे अशा पद्धतीचं ह्युमन हार्ट आहे. इट ऍक्ट्स ॲज अ pump. It apply the pressure on the blood. The pumping action is brought about by a rhythmic contraction and relaxation of cardiac muscles or the heart muscles. आणि हे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कशामुळे होतं, तर हार्ट मध्ये स्पेशल मसल्स आहेत त्याला आपण कार्डियक मसल्स म्हटलेलं आहे. त्या कार्डियक मसलच्या मसल्समुळं काय होतं, हे लयबद्ध कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्सेशन होतं. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल इज कॉल्ड सिस्टोल. जेव्हा हृदय आकुंचन पावतं त्या कंडिशनला काय म्हणतात, सिस्टोल म्हणतं. आणि ह्या सिस्टोल कंडिशन मध्ये त्यामध्ये असणाऱ्या ब्लडवर मॅक्सिमम प्रेशर असतं, त्याला आपण काय म्हणतो, सिस्टॉलिक प्रेशर म्हणतो. अँड द रिलॅक्सेशन ऑफ हार्ट मसल इज कॉल्ड ॲज अ डायोस्टल. आणि जेव्हा हार्ट काय होतं, रिलॅक्स होतं, ज्यावेळेस काय होतं, कॉन्ट्रॅक्ट झालेलं रिलॅक्स होतं, तेव्हा काय होतं, त्यातून ब्लड बाहेर फेकलं जात नाही, बाहेर टाकलं जात नाही. त्यावेळेस ब्लड वरती जे मॅक्सिमम मिनिमम प्रेशर असतं त्याला डायस्टोलिक प्रेशर म्हणतो. हार्ट रिलॅक्स झालेलं असतं, ह्या कंडिशनला म्हणतात डायस्टोल. त्यावेळेस बाहेरचं ब्लड काय होतं, हार्टमध्ये येत
असतं. अ सिंगल सिस्टोल फॉलोड बाय अ डायस्टोल मेक्स अ वन हार्टबीट. एक हार्टबीट म्हणजे काय, तर एकदा कॉन्ट्रॅक्ट होणे आणि एकदा रिलॅक्स होणे या कंडिशनला आपण काय म्हणतो, एक हार्टबीट असे म्हणतो. द हार्टबीट 70 टू 72 टाइम्स पर मिनिट, आणि एका मिनिटामध्ये जवळजवळ 70 ते 72 हार्टबीट होतात. दिस इज कॉल्ड ॲज अ हार्ट रेट, आणि यालाच आपण काय म्हणतो, हार्ट रेट म्हणतो. हा हार्ट रेट नॉर्मल कंडिशनला आहे, परिस्थितीनुसार अगदी झोपेमध्ये असताना त्याच्यापेक्षा कमी होतो, आणि ज्या वेळेस आपण एखादं एक्झरसाइज करतो तेव्हा हार्टबीट वाढू पण शकतात. तर तोही हार्टबीट आपण अगदी स्ट्रेसफुल एक्झरसाइज असेल तेव्हा जवळजवळ 200च्या आसपास सुद्धा काय होतो, हार्टबीट पर मिनिट एवढ्या पद्धतीने वाढू शकतो. ड्युरिंग इच हार्टबीट व्हेंट्रिकल पंप्स अबाउट 17 ml ऑफ ब्लड. दिस इज कॉल्ड ॲज अ स्ट्रोक व्हॉल्यूम. आणि 70 ml ब्लड एका वेळेस हार्ट जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा हार्टमधून काय होतं, बाहेर पडतं. इट मीन्स दॅट हार्ट पंप्स अबाउट 70 heartbeats into in multiple by 70 ml is about 5014 ml. अप्रॉक्सिमेटली इट इज अबाउट 5 liters ऑफ ब्लड पर मिनिट. काय आहे की एक वेळा कॉन्ट्रॅक्ट आणि एक वेळा रिलॅक्स होतं, तेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा किती ब्लड त्यातून बाहेर पडतं, 70 ml. एका मिनिटामध्ये जर 72 ठोके पडत असतील तर हार्टचा एका मिनिटामध्ये किती ब्लड पंप केलं जातं, तर 5440 ml ब्लड काय होतं, बाहेर टाकलं जातं. अप्रॉक्सिमेटली सरासरी आपण म्हणू की 5 लिटर ब्लड प्रत्येक मिनिटाला काय होतं, बाहेर पडतं. या व्हॉल्यूमला आपण काय म्हणतो, द 5 लिटर्स ऑफ ब्लड पर मिनिट. दिस इज कॉल्ड ॲज अ कार्डियक आउटपुट. आणि ह्याला आपण काय म्हणतो, कार्डियक आउटपुट. हार्टचं काय आहे, काम आहे, कामकाज आहे की एका मिनिटाला 5 लिटर शरीराच्या बाहेर टाकणे, हृदयातून बाहेर टाकणे, याला आपण काय म्हणतो, कार्डियक आउटपुट असे म्हणतो. दिस इज अबाउट द पंपिंग ऍक्शन ऑफ द हार्ट. त्यानंतरचा जो भाग आहे त्याला आपण म्हटलेला आहे कंडक्टिंग सिस्टीम. पुढचा जो भाग आहे त्याला काय म्हणतोय, कंडक्टिंग सिस्टीम. या कंडक्टिंग सिस्टीम मध्ये पहा, कंडक्टिंग सिस्टीम मध्ये द ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. मानवाचं हृदय कसं आहे, मायोजेनिक आहे, मसलचं बनलेलं आहे. द ह्युमन हार्ट इज अ मायोजेनिक. The heart is capable of generating a cardiac contraction independent of the nervous input. काय आहे, ह्युमन हार्ट इज अ मायोजेनिक हार्ट. आता मायोजेनिक आणि दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतात न्यूरोजेनिक हार्ट. आता मायोजेनिक हार्ट म्हणजे काय, तर ह्युमन हार्टचं वर्किंग जे आहे ते कुणी कंट्रोल केलेलं आहे, मसलनी इटसेल्फ कंट्रोल केलेलं आहे. म्हणजे काय की वेव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्शनचा संदेश हार्टमध्येच तयार होतो आणि हार्टवरतीच अप्लाय होतो. दुसऱ्या प्रकारचं हृदय आहे त्याला म्हटलेलं आहे न्यूरोजेनिक हार्ट. हे लोअर ॲनिमल्स, इन्सेक्ट वगैरे, कीटक वर्गामध्ये वगैरे पाहायला मिळतं. न्यूरोजेनिक हार्ट म्हणजे काय आहे, द नर्वस सिस्टीमनं काय केलेलं आहे, हार्ट बीट पूर्णपणे कंट्रोल केलेलं आहे. न्यूरोजेनिक हार्ट, द वर्किंग ऑफ हार्ट इज कंट्रोल बाय नर्वस सिस्टीम ओनली. नर्वस सिस्टीमनं जर कंट्रोल केलं असेल तर त्याला न्यूरोजेनिक हार्ट म्हणायचं. हार्ट स्वतःच वर्किंग स्वतःच कंट्रोल करत असेल तर त्याला काय म्हणायचं, मायोजेनिक हार्ट. द वर्किंग ऑफ हार्ट इज कंट्रोल बाय मसल्स इटसेल्फ, कार्डियक मसल्स इटसेल्फ. स्वतःच ते काय करतात, इम्पल्स जनरेट होतो. म्हणजे याचा अर्थ पहा, मायोजेनिक हार्ट मध्ये आपण पाहतो अनेक केसेस अशा की टू व्हीलरवरनं ऍक्सिडेंट झाला तर काय होतो, डोक्याला मार लागतो, बरोबर आहे की नाही. डोक्याला मार लागल्यानंतर ब्रेन डॅमेज होतो. ब्रेन जर डॅमेज झाला तर काय होतो, तो व्यक्ती कोमामध्ये जातो. त्याला कुठलाही संदेश समजत नसतं, सेन्सेशन कुठलंही नसतं, पण हार्ट मात्र काय होतं, चालूच राहतं. असा व्यक्ती व्हेंटिलेटरवर ठेवून आपण प्रयत्न करतो की त्याला शुद्धीवरती तो येतोय का, यासाठी काय केले जातात, प्रयत्न केले जातात. आणि अनेक दिवस प्रयत्न करून ही बॉडी जर रिस्पॉन्स देत नसेल तर मात्र काय करतात, व्हेंटिलेटर काढतात आणि मग डेथ घडवतात. म्हणजे हार्टचं वर्किंग काय होतं, हे हार्टचं आणि ब्रिदिंग हे दोन्ही काय होतं, चालू राहू शकतं ब्रेन डॅमेज झाला तरी. म्हणजे याचा अर्थ वर्किंग ऑफ हार्ट इज कंट्रोल बाय
हार्ट मसल इटसेल्फ. त्यामुळे अशा व्यक्तीचं हृदय काय करतात, तिथून रिमूव्ह करतात आणि ज्याचं हार्ट काय झालेलं आहे, खराब झालेलं आहे, त्या व्यक्तीला काय करता येतं, ट्रान्सप्लांट करता येतं. म्हणजे ते जे ब्रेन डॅमेज झालेला व्यक्ती जो आहे त्याच्या पॅरेंट्सनी किंवा त्यांनी जर काय केली असेल, इच्छा व्यक्त केली की माझे ऑर्गन दुसऱ्याला वापरायला हरकत नाही, किंवा पॅरेंट्सनी जर दिले तर त्याचे वेगवेगळे अवयव काय करता येतात, उपयोगी व्यक्तीला वापरता येतात आणि मग त्या व्यक्तीचा काय करतात, डेथ घडवून आणतात. बरोबर आहे. तर तर त्यावेळेस काढलेल्या स्थितीत सुद्धा हार्ट वर्किंग मध्ये राहतं. याचा अर्थ नर्वस सिस्टीमचा आणि हार्टचा डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट नाही, वर्किंग कंट्रोल नाही, फक्त त्याचं कमी जास्त प्रमाण करणे हे मात्र ब्रेन आणि हार्मोनल सिस्टीमवरती आहे. वर्किंग जे आहे ते परिस्थितीनुसार जेव्हा एक्सरसाइज करतो त्यावेळेस काय केला जातो, हार्टबीट वाढतात, रिलॅक्स कंडिशनमध्ये रिलॅक्स होतात, हार्मोनल चेंजेस होतात, भीती वाटते तेव्हा सुद्धा हार्टबीट काय होतात, वाढतात. हे आहे ते हार्मोनल आणि नर्वस कंडिशनवरती अवलंबून आहे. की एखादी घटना आपण ऐकली, ऍक्सिडेंट झाला, आवाज आला की घाबरतो, एकदम हार्टबीट वाढतात. बरोबर आहे का नाही? किंवा एखादं दृश्य पाहिलं, डोळ्यांनी जरी पाहिलं असलं, ऍक्सिडेंट पाहिला किंवा आणखी काही एखादा वन्य प्राणीच आपल्या जवळ आलेला आहे, आपण डोळ्यांनी पाहिला तर हार्टबीट लगेच वाढणार. हे वाढणं गरजेचं आहे. कशासाठी गरजेचं आहे, तर तुमचे जे मसल्स आहेत, पायाचे मसल्स, पळून जायचं आहे, लांब पळायचं आहे, पण त्याच्यापासून दूर जायचं आहे, त्यासाठी त्या पायाच्या स्नायूंना काय केलं पाहिजे, भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे, ग्लुकोजचा केला पाहिजे. आणि तो करण्यासाठी इमर्जन्सी म्हणून काय केलं जातं, हार्टबीट वाढवले जातात आणि ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा पुरवठा वाढवला जातो. त्यामुळे तुम्ही काय व्हाल, त्याच्यापासून, त्या धोक्यापासून आपला बचाव करण्यास पात्र ठराल. तर अशा पद्धतीनं ह्युमन हार्ट हे कसं आहे, मायोजेनिक हार्ट आहे. द हार्ट इज केपेबल ऑफ जनरेटिंग द कार्डियक कॉन्ट्रॅक्शन इमिडिएटली ऑफ द नर्वस इनपुट. कार्डियक कॉन्ट्रॅक्शनचा इम्पल्स जनरेट काय केला जातो, हार्ट मसलमध्येच केला जातो आणि मसलवरच तो ऍक्ट होतो. याला काय म्हणायचं, मायोजेनिक हार्ट म्हणायचं. इट अल्सो शोज द रिदमिसिटी. आणि त्याचबरोबर ते लयबद्ध, तालबद्ध, विशिष्ट वेळेनंतर कॉन्ट्रॅक्ट, विशिष्ट वेळेनंतर रिलॅक्स होतं, अशी जी कंडिशन आहे त्याला काय म्हटलेलं आहे, रिदमिसिटी म्हटलेलं आहे. दॅट इज इट कॅन जनरेट इट्स ओन रिदम बाय स्पेशलाइज्ड मसल्स. काय, विशिष्ट मसल्सनी, कार्डियक मसल्सनी काय झालेलं आहे, रिदम, कार्डियक मसलमध्ये, हार्टच्याच मसलमधल्या काही विशिष्ट पेशी काय करतात, हा इम्पल्स जनरेट करतात आणि इम्पल्स कंडक्शन करण्याचं काम करतात. या कुठल्या आहेत, अ स्पेशलाइज्ड कार्डियक मस्क्युलेचर कॉल्ड द नोडल टिश्यू. म्हटलेलं आहे, एक विशिष्ट अशा पेशीचा समूह आहे. ह्या पेशीच्या समूह काय करतो, हे इम्पल्स जनरेट करण्याचं काम आणि कंडक्ट करण्याचं, वहन करण्याचं काम करतात. त्याला मस्क्युलेचरला काय म्हणतो, नोडल टिश्यू असे म्हणतो. इज डिस्ट्रीब्युटेड इन द हार्ट. आणि ते सर्व हृदयभर काय असतात, त्यांचं त्या उपस्थित असतात. अ पार्ट ऑफ धिस नोडल टिश्यू इज प्रेझेंट इन द अप्पर राईट कॉर्नर ऑफ द राईट ॲट्रियम इज कॉल्ड ॲज SA ऑर सायनो ॲट्रियल नोड. पहा वरती राईट कॉर्नरला इथं डायग्राम मध्ये दाखवलेला आहे, पहा सायनो ॲट्रियल नोड, SA नोड रेड कलरचा दाखवलेला आहे. दुसऱ्या 2 नंबरचा लेबल पहा, सायनो ॲट्रियल नोड जे आहे ते, हे सायनो ॲट्रियल नोड आपल्याला पाहायला मिळतं. सायनो ॲट्रियल किंवा त्याला शॉर्ट म्हणतात SA नोड. हा SA नोड काय आहे पहा, SA नोड, इट इज कॉल्ड SA नोड और सायनो ॲट्रियल नोड. इट लाईज ॲट द बेस ऑफ ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना केवा. वरून जी ब्लड व्हेसल आलेली आहे, अप्पर साईडचं, बॉडीच्या अप्पर साईडचं ब्लड कलेक्ट करून ज्या ब्लड व्हेसलना राईट ऑरिकलमध्ये पोर केलेलं आहे, त्या भागामध्ये काय आहे, त्याच्या बेसला हे काय आहे, हा मॉडिफाईड मसलचा पार्ट आहे, पॅच आहे, तुकडा आहे. त्या तुकड्याला आपण काय म्हणतो, SA नोड म्हणतो किंवा सायनो ॲट्रियल नोड. अनादर मास ऑफ नोडल टिश्यू, द मॉडिफाईड मस्क्युलर फायबर्स अल्सो कॉल्ड ॲज अ ऑटोरिदमिक फायबर. आणि काय आहे, दुसरा जो आहे फायबर्स conducting the contraction of conducting tissue control the beating rate of the heart. Another muscle mass of the nodal tissue, तो SA नोड झाला. बाकीचा आणखी काही मसल्स आहेत त्या सुद्धा मॉडिफाईड झालेल्या आहेत. त्या काय करतात, कंडक्ट करण्याचं, वहन करण्याचं काम करतात, संदेश वहन करण्याचं काम करतात. त्याला कंडक्टिंग टिश्यू म्हटलेला आहे. आणि हा जो पहिला सायनो ॲट्रियल नोड आहे, या ठिकाणी इम्पल्स जनरेट होतो, निर्माण होतो
आणि तो तिथून काय करतो, ट्रान्समिट करतो. त्यामुळं एस ए नोड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पेस मेकर. विशिष्ट ताल, विशिष्ट लयबद्ध इम्पल्स तयार करतात, हार्टमध्ये ठराविक वेळ देतात, ठराविक वेळ कॉन्ट्रॅक्ट झाले की ठराविक वेळ विश्रांती देतात, म्हणून त्याला पार्टला पण एस ए नोडला दुसरं नाव आहे पेस मेकर सुद्धा म्हटलेलं आहे. कंडक्टिंग टिश्यू कोणते आहेत पहा. कंडक्टिंग नोडल टिश्यू कन्सिस्ट ऑफ एस ए नोड, एफी नोड अँड बंडल्स ऑफ हिंज अँड पर्किंजे फायबर. काय म्हटलेलं आहे, दुसरा पार्ट आहे एस ए नोड झाल्यानंतर दुसरा जो भाग आहे त्याला काय म्हटलेला आहे, एफी नोड. बरोबर आहे. हा जो पार्ट आहे ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. बरोबर आहे. त्यानंतर बंडल्स ऑफ हिज. तर ॲट्रिओन एफी नोड हा इथं या ठिकाणी दिसतोय पहा. तर या डायग्राम मध्ये पहा, हा दुसरा जो पार्ट दिसतोय, दुसरा जो पार्ट दिसतोय त्या पार्टला आपण काय म्हणतो, एव्ही नोड असे म्हणतो. तर एव्ही नोड हा इथं या ठिकाणी आहे पहा. तर हा जो एव्ही नोड आहे एव्ही नोड जो आहे हा एव्ही नोड, एव्ही नोड त्यानंतर पुढे जो आहे तो बंडल्स ऑफ हिज, त्याच्या खालचं लेबल आहे बंडल म्हटलेलं आहे, बंडल्स ऑफ हिज. हिज हा जो बंडल आहे HIS, एच कॅपिटल काढायचं आहे कारण हिज नावाच्या शास्त्रज्ञाने तो काय केला, आयडेंटिफाय केलेला आहे. त्यानंतर त्याचं डिव्हिजन होऊन दोन तयार होतात, राईट अँड लेफ्ट बंडल्स, बंडल ब्रँचेस, आणि ते शेवटी काय होतात, पर्किंजेस फायबरने काय होतात, सर्व बॉडीला पुरवले जातात. ह्यांना म्हटलेलं आहे पर्किंजे फायबर किंवा पर्किंजेस फायबर. पर्किंजे नावाचा शास्त्रज्ञ आहे पहा. या ठिकाणी या ठिकाणी कंडक्टिंग सिस्टीममध्ये एस ए नोड, एव्ही नोड, बंडल्स ऑफ हिंज अँड पर्किंजेस फायबर म्हटलेला आहे. एस ए नोड, सायनोएट्रियल नोड इज प्रेझेंट इन द राईट ॲट्रियम. सायनोएट्रियल नोड कुठं आहे, राईट ॲट्रियम मध्ये आहे. इट ऍक्ट्स ॲज अ पेसमेकर ऑफ हार्ट, आणि तो काय करतो, पेसमेकर म्हणून काम करतो. बिकॉज इट हॅज द पॉवर ऑफ जनरेशन अ न्यू वेव ऑफ कॉन्ट्रॅक्शन और मेकिंग द पेस ऑफ कॉन्ट्रॅक्शन. काय आहे, पॉवर ऑफ जनरेशन किंवा कॉन्ट्रॅक्शनचा इम्पल्स, संदेश तयार करण्याचं काम कोण करतं, एस ए नोड करतो, आणि ठराविक वेळ विश्रांती हृदयाला देण्याचं काम करतो, म्हणून त्याला पेसमेकर म्हणजे पहिल्या संदेशमधून आणि पहिल्यापासून दुसरा संदेश तयार होईपर्यंत मध्ये कालावधी देणे हे काम सुद्धा कोण करतं, एस ए नोड करतं. हा कालावधी कमी जास्त केला जातो आणि हार्टबीट कमी जास्त केले जातात, म्हणून याला काय म्हणतात, पेसमेकर असे म्हणतात. काही वेळा हा पार्ट आहे एस ए नोडचा पार्ट काय होतो, योग्य पद्धतीनं कार्य करत नाही, डॅमेज होतो. त्यावेळेस काय करतात, आता आर्टिफिशियल पेसमेकर आपण इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तयार केलेला आहे तो तिथं बसवतात आणि काय करतात, त्याला एक लिथियम बॅटरीचा बॅटरी सेल बसवतात की तो 5-7 वर्ष काय होईल, चालेल. 5-7 वर्ष तिथून काय केला जातो, ठराविक वेळेनं म्हणजे 1 मिनिटामध्ये 72 वेळा काय होतो, तिथून करंट बाहेर पडतो. त्या करंटमुळे हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं, पुन्हा रिलॅक्स होतं, म्हणजे आर्टिफिशियल. आणि परत काय करावं लागतं, ऑपरेशन करून पुन्हा काय करावं लागतं, सेल जर संपला तर काय करावं लागेल, परत सेल तिथं बसवावं लागतो. म्हणजे आर्टिफिशियल पेसमेकर सुद्धा आता काय झालेले आहेत, तयार झालेले आहेत. जर एस ए नोड हार्ट काम करत नसेल तर या पद्धतीनं हार्टचं काम करून घेतलं जातं. SA node passes the contraction of the to the SA node passes the contraction to the left ventricle and also to the atrioventricular node. काय हा एस ए नोड काय करतो, तिथून मेसेज जो निर्माण होतो तो मेसेज काय केला जातो, कार्डियक मसल मधून ट्रान्समिट केला जातो, वहन केला जातो, आणि पहिल्यांदा राईट ऑरिकलच्या वॉलला मिळेल, लेफ्ट ऑरिकलच्या वॉलला मिळेल, आणि काय होईल, व्हेंट्रिकलच्या वॉलला सुद्धा तो संदेश पोहोचेल. एव्ही नोड हा संदेश काय होतो, इथे रेड लाईन दाखवलेली आहे पहा. हे रेड लाईननं काय केलेलं आहे, एस ए नोड करून जो संदेश आहे तो बाकीचा वॉल मार्फत त्या ब्लॅक कलरच्या लाईन दाखवले सर्वत्र पसरलाच जातो, पण
रेड लाईन दाखवली की हा एस ए नोडला सुद्धा तो संदेश पोहोचतो. इथं आलेला संदेश एव्ही नोड काय करतो, एव्ही नोड इज एस ए नोड passes the contraction to the left ventricle and also to the AV node. AV node is AV म्हणजे atrioventricular node is present in the right atrial wall near the base of the interatrial septum. दोन ॲट्रियम आहेत, दोन ॲट्रियमच्या मध्ये जे पार्टिशन त्याला इंटर ॲट्रियल सेप्टम म्हणतात किंवा पार्टिशन म्हणतात. या पार्टिशनच्या शेजारी व्हेंट्रल साईडला काय आहे, हा एव्ही नोड आहे. हा मग एव्ही नोड काय करतो, इट ऍक्ट्स ॲज अ रिले सेंटर. तो काय करतो, रिले सेंटर म्हणून काम करतो. तो आलेला मेसेज काय करतो, ग्रहण करतो आणि जास्त पॉवरफुल काय करतो, पुन्हा तिथून पुढे काय करतो, ट्रान्समिट करतो. म्हणजे बंडल्स ऑफ हिज पर्किंजेस फायबर मधून काय होतो, व्हेंट्रिकलच्या वॉलला जातो. आता रिले सेंटर म्हणजे काय, तर उदाहरण सांगायचं झालं तर सकाळी 7च्या आपल्या आकाशवाणी केंद्रावर लागणाऱ्या बातम्या. आपल्याकडे कुठलं आकाशवाणी केंद्र लागतं, मुंबई डायरेक्ट लागू शकत नाही, की आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्या वेव्ज आपल्यापर्यंत गावापर्यंत पोहोचत नाहीत. मग काय केल्या जातात, तो सकाळचा संदेश आपल्याला महाराष्ट्रभर मेसेज आलेला असतो, बातम्या असतात त्यामुळे तो आलेला मेसेज काय केला जातो, बातम्या चालू झाल्या की काय, आकाशवाणी सातारा केंद्र आपण लावलेलं असतं त्याच्यावरती काय केला जातो, ग्रहण केला जातो आणि पुन्हा ताकदीनिशी सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या गावापर्यंत पोहोचेल एवढ्या ताकदीनं त्याला विशिष्ट हर्ट्ज आहेत. आपण पाहतो 103.10 हर्ट्ज या वेव्हलेंथ मध्ये वेव्हज काय करतात, तयार केल्या जातात आणि पुन्हा रिट्रान्समिट केल्या जातात. म्हणून सकाळच्या 7च्या बातम्या आपल्याला ऐकायला येतं, लावलेलं असतं सातारा केंद्र, पण आपल्याला ऐकायला येतं हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र आहे. कारण त्यांनी तिथून तो संदेश येत असतो, आहे तसा पुनर्प्रक्षेपित केला जातो. रिले सेंटर म्हणजे पुनर्प्रक्षेपित करणे. तर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड संदेश निर्माण करत नाही. तो काय करतो, एव्ही नोड कडून आलेला, एस ए नोड कडून आलेला जो संदेश आहे तो रिसीव्ह करतो आणि पुन्हा ताकदीनिशी पुढे ट्रान्समिट करतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, हे एव्ही नोड हे काय आहे, तर रिले सेंटर म्हणून काम करतं. AV node is present in the right atrial wall near the base of the interatrial septum. It acts as a पेस सेटर ऑफ हार्ट. आणि ते काय, पेस सेटर म्हणून काय करतं, काम करतं. बंडल्स ऑफ हिंज किंवा पर्किंजेस फायबर. आता बंडल्स ऑफ हिंज मध्ये काय आहे पहा, की बंडल्स ऑफ हिंज मध्ये आपल्याला पाहायला मिळेल की बंडल्स ऑफ हिंज मध्ये पाहिलं एस ए नोडने तयार केलेला संदेश काय केला, राईट ॲट्रियल सायनो ॲट्रियल नोड आहे, एस ए नोड म्हणतो आपण. इथून काय होतो, सर्व ॲट्रियलला पोहोचतो, व्हेंट्रिकलच्या वॉलला पोहोचतो. त्यातला संदेश एव्ही नोड ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड काय करतं, पिकअप करतं. त्यानंतर बंडल्स ऑफ हिज इथं काय आहे, कॉमन आहे, एच कॅपिटल आहे पहा, एकच असतो. नंतर ते काय होतं, इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम मधून दोन व्हेंट्रिकलच्या मध्ये जे उभं पार्टिशन आहे त्यातून त्या काय होतात, खाली येतात. ते येत असताना डिव्हाइड होतात, दोन ब्रँचेस तयार होतात. एक ब्रँच राईट व्हेंट्रिकलला जाते, दुसरी ब्रँच कुठं जाते, लेफ्ट व्हेंट्रिकलला जाते आणि शेवटी त्याचा शेवट काय होतो, पर्किंजे फायबर्स मध्ये होतो. पर्किंजे फायबर मध्ये त्याचा शेवट होतो. आणि अशा पद्धतीनं आलेला संदेश जो आहे तो एव्ही नोड कडून आलेला संदेश पहिल्यांदा काय होईल, टोकाला म्हणजे खालच्या बाजूला लवकर पोहोचेल आणि हळूहळू काय होईल, वरती येईल. त्यामुळे हार्ट कॉन्ट्रॅक्ट होताना खालून वर कॉन्ट्रॅक्ट होतं आणि त्यातलं सगळं रक्त जे आहे, ब्लड आहे व्हेंट्रिकल मधलं, ते काय केलं जातं, एक राईट व्हेंट्रिकल मधलं ब्लड कुठं जातं, लंग्सला जातं. लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते अवोर्टामधून सर्व शरीराला जातं. तर अशा पद्धतीची ही काय कंडक्टिंग सिस्टीम आहे. तिसरा पार्ट आहे बंडल्स ऑफ हिज. बंडल्स ऑफ हिज और त्याला नाव दुसरं आहे तवेरा, TAWARA. branches, tavera branches starts from AV node and pass through the interventricular septum. काय आहे, या कुठं एव्ही नोड पासून सुरुवात होतात बंडल्स ऑफ हिंज आणि इंटरव्हेंट्रिक्युलर सेप्टम मधून पास होतात. बंडल्स ऑफ हिंज फॉर्म Bundles of Hinge forms two branches, the right and left bundles. राईट ला आणि लेफ्ट ला जाते. वन ऑफ इच व्हेंट्रिकल, प्रत्येक व्हेंट्रिकलला जाणारी एक अशा पद्धतीची ब्रँच परत तयार होते. दीज ब्रांचेस फॉर्म
these branches these branches form network in ventricular wall आणि त्या ब्रांचेस काय करतात ventricular wall मध्ये त्याचं जाळं तयार करतात and these are called as a Purkinje's fiber आणि त्यांना काय म्हटलेलं आहे Purkinje's fiber असं म्हटलेलं आहे. bundles of hinge and Purkinje's fiber spread the impulse of ventricle आणि या दोन्ही मिळून काय करतात ventricleच्या वॉलला संदेश वहन करण्याचं काम करतात. as a result both the ventricles contact simultaneously आणि अशा पद्धतीनं दोन्ही काय होतात ventricles at a time contract होतात आपण at a time contract होतात आणि त्यातील सर्व ब्लड जे आहे ते काय केलं जातं पुढे ते पुढं काय केलं जातं ट्रान्समिट केलं जातं तर अशा पद्धतीनं इट इज द कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट काय आहे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट अशा पद्धतीचा भाग आहे की पहा डायग्राम परत एकदा एस ए नोड 10 मिनिटं राहिलेले आहेत पहा 31 मिनिटं होऊन 35 सेकंद झालेले आहेत पहा एस ए नोड तर हे जे एस ए नोड ही डायग्राम आहे रे डायग्राम जरा ते काढायला सोपी जाते म्हणून तुम्हाला ही दाखवलेली आहे मी एस ए नोड सायनो नोड इथं काय होतो पेसमेकर म्हणून ते काम करतात इथं वेव्ह ऑफ इम्पल्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन हार्ट काय झालं पाहिजे आकुंचन पावलं पाहिजे हा संदेश निर्माण होतो आता पहिल्यांदा कुणामध्ये होईल रे ऍट्रियम मध्ये होतो पण ऍट्रियम मधल्या कुठल्याच वॉलला आधी पोहोचेल तर राईट ऍट्रियमला संदेश आधी पोहोचेल म्हणजे राईट ऍट्रियम मधून ब्लड काय होतं आधी कॉन्ट्रॅक्ट होतात त्यातलं ब्लड राईट व्हेंट्रिकल मध्ये जातं त्यानंतर लेफ्ट ऑरिकलला संदेश पोहोचतो ते कॉन्ट्रॅक्ट होतं आणि लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये ब्लड जातं आणि व्हेंट्रिकलला दोन्ही ऍट ए टाइम काय होतो संदेश पोहोचतो त्यामुळे दोन्ही व्हेंट्रिकल ऍट ए टाइम काय होतात कॉन्ट्रॅक्ट होतात आणि राईट व्हेंट्रिकल मधलं ब्लड कुणाकडे जातं लंग्सला जातं लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं ब्लड कुणाकडे जातं तर ऑल ओव्हर द बॉडी सर्व शरीरभर पाठवलं जातं अशा पद्धतीनं काय आहे की अशा पद्धतीनं संदेश काय केला जातो कंडक्ट केला संदेश कंडक्ट केला जातो त्याला म्हटलेलं आहे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट अशा पद्धतीने त्याला म्हटलेलं आहे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट थँक्यू